षटकांचा सामना आहे, फायनलची मॅच आहे. पाहूया या पहिल्या षटकामध्ये काय घडते. पॉवर प्ले असणारे 3 षटकांचा सामना असेल. 18 चेंडू हे निर्णायक चेंडू असतील या फायनल मधील. पहिल्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा विनंती करतो टीम इंदापूर. दुसऱ्या डावाला आपल्याला बॅटिंग करायचे. पेसच्या डाव्या उजव्या साईडला मैदानच्या बॉर्डरच्या आतमध्ये बसलेले जे लोक आहेत, बॉर्डर पाठीमागे जावा. बॉर्डरच्या आतमध्ये बसलेले लोक पाठीमागे जावा. येस. बाकी इतर प्रेक्षकांनी थोडं मैदानाच्या बाहेर थांबा प्लीज. सहकार्य करा. प्रेक्षक मायबाप, आपण आतापर्यंत जे सहकार्य केलंय त्यासाठी खूप खूप आभार. ही स्पर्धा आपलीच आहे आणि हा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी खूप महत्वपूर्ण घटक आहे. आपण जे सहकार्य केलंय त्यासाठी आपलं देखील खूप खूप आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. फायनलचे मॅच, फायनलचा हा थरार आपण अनुभवता आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. नाथपंथ चषकात 2026 या दुसऱ्या पर्वातील फायनलची मॅच. दोन्ही संघांना टाळ्यावरून शुभेच्छा देऊयात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम वक्रतुंड, दुसऱ्या बाजूला इंदापूर. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. या ठिकाणी डॉट बॉलने सुरुवात केली आहे. संजय उर्फ बाबा पहिला चेंडू काय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. निर्धाव होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. फायनलची मॅच आहे. स्ट्राईक एंडला मनोज. हो, यावेळेला आता मात्र सोडून दिलाय. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता. पण या ठिकाणी दंडित करतायचा व्हाईट बॉल. अवंतर धावाने या ठिकाणी आता मात्र खातं उघडतंय टीम वक्रतुंड या संघाचं. धावसंख्या झाली ती एक चेंडू अखेरीस. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेला वा आणखीन एक स्विंग आणि मिस. धावायची संधी आहे नाही. शेवटच्या क्षणी थांबवलंय. कोणतीही धाव आली नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला संजय यांच्या गोलंदाजीमधून. प्रभावी गोलंदाजी आतापर्यंत संजय यांनी केलंय, प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम इंदापूर संजय उर्फ बाबा या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते आणि फायनलच्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये देखील तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर झाले ते दोन चेंडूमध्ये व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आली. पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय यांचा सामना करतील मनोज. यावेळेला आता मात्र फुल टॉस होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वतः कमी परंतु काय झालंय शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा रूपांतर चौकारामध्ये येताना पाहायला मिळतंय. मनोजच्या बॅटमधून कणकणीत चौकार. 4 धावा. 4च्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 5 रन्स ऑन बोर्ड. खराब चित्रक्षण त्या ठिकाणी कर्णधार सागर यांचं पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता संजय यांचा परंतु चौकारात त्या ठिकाणी रूपांतर झाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय उर्फ मनोज. यावेळेला डिसिजन पेंडिंग आहे. पंच निर्णय कळवतील. एक धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेली. बघूया पंचांचा निर्णय काय असेल या चेंडूवरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत झाली ती 5. एकही धाव नाहीये म्हणजे हा देखील डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलाय. 4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 5. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नोंद घ्या दोन्ही संघातील खेळाडूंनी. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. थोडं सहकार्य करा प्लीज. डॉट बॉल आलाय.
बॉल किती आलेत? 1 2 3 4 4 चेंडू झालेत, 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 5. हो यावेळेला आता मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलंय, खोल पद्धत चेंडू हाताळलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय संजय यांनी. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी केली आहे संजय यांनी आतापर्यंत या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू यावेळेला लॉफ केलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले मनोज यांना. आणि 2 धावांनी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाअखेरीस जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली वक्रतुंड संघाची 7. 7 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल टीम वक्रतुंड या संघाकडून. याकडे देखील सर्वांच्या नजर लागल्यास फायनलची मॅच आहे. अंतिम फायनलचा हा सामना आपण पाहत आहात या नाथपंथ चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये. पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये येऊ नका. पंचांना विचारून आतमध्ये या विनंती आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. सांघिक दुसरा, वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आहेत ते अक्षय, अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर राहुल आहेत. ऑन स्ट्राईक एंडला मनोज. धावसंख्या झाली ती 7. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. अरे गेली चल गेली. चला टेम्पो जरा लवकर बाहेर जाऊ द्या. यावेळेला अलॉंग द कार्पेट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार करते. आता मात्र मनोज आले ज्यांच्या बॅट मधून चौकार करताना पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. म्हणून आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत. यावेळेला उडवलाय, लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि आता मात्र कुठली चूक करत नाहीये. आदित्य त्या ठिकाणी होते. विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले अक्षय यांना. कर्णधार मनोज बाद माघारी पडताना आपण पाहतोय. विकेट पहिला हतरा, पहिला धक्का टीम वक्रतुंड या संघाला. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली अक्षय यांनी. दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले. आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती स्थिरावली आहे. आता मात्र नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल. 2 राहुल खेळपट्टीवरती आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. महत्वपूर्ण सामना, फायनलची मॅच, फायनलचा थरार आपण अनुभवता आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. नाथपंथ चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये हा फायनलचा सामना आपण अनुभवता आहात. एका बाजूला टीम इंदापूर, दुसऱ्या बाजूला टीम वक्रतुंड. स्ट्राईक एंडला राहुल आहेत. नॉन स्ट्राईक एंडला देखील राहुल. 2 राहुल खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला पॉइंट डिव्हिजन मध्ये खेळला फटका. त्या ठिकाणी गणेश आहेत. एक धाव पूर्ण केली आणि एका धाव समाधान मानलं लागते. धावसंख्या झाली ती 8. 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. माफ करा, 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडीशी स्कोर बोर्ड मध्ये या ठिकाणी स्कोर बोर्ड मध्ये या ठिकाणी चेंज. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला आडव्या बॅटने केला फटका. अलौकिक कार्पेट क्षेत्राच्या डीप मधून येते. एक धाव काढण्याचा प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. चांगला फटका त्या ठिकाणी राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. टीम इंदापूर आपण देखील 11वा खेळाडू 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा विनंती आहे.
धावसंख्या झाली ती 11. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला आता मात्र कवचाच्या मध्ये केला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आदित्य. फील्ड करेल, चेकिंग करेल, त्यावर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांनी दाखवला पुढे सरसावते जाऊन पोहोचलाय ते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा दाखवत ते पाहायला मिळतात टीम वक्रतुंड या संघाच्या. चेंडू झाले ते 5 बॉल झाले ना, 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळेला स्कोअर विजय खेळला फटका. एक धाव काढले, तडकडे मिसफील्ड झाले. दुसरा प्रयत्न करतायत आणि यावेळेला काय घडलंय, शेवटच्या क्षणी कॉलिंग मध्ये चूक झाली आणि आता मात्र राहुल यांना माघारी परतावं लागतंय. धावबादच्या स्वरूपात राहुल बाजून माघारी परताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धाव पण पाहतोय. 2 षटक आतापर्यंत झाले. शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये जर 20-25 धावा झाल्या तर नक्कीच या सामन्याला देखील तितकीच मजा येईल, यात काही शंका नाहीये. परंतु काय घडणार या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये, कशा प्रकारे फलंदाजी राहील टीम वक्रतुंड संघाची, याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. सर्व खेळाडूंचं लक्ष या ठिकाणी लागले गेले. सौरभ आला फलंदाजी मार्क वरती. बाजूला सौरभ आहे, एका बाजूला राहुल आहे. शेवटचे 6 चेंडू मार्क वरती आपण जर पाहिलं तर श्याम आले 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा दाखल करते लागल्यात. आराम करेन सो दिखाया नाही का, करके दिखाने का. इथं नाही काय तोंडी नाही सांगायचं, काय करून दाखवायचं. शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या झाली 14. यावेळेला बॅटची करा, चेंडू मागे जातोय आणि बाकी सर्व काम यष्टीरक्षकाने केलंय. बॅटर आउट. आता मात्र राहुल यांना माघारी परतावं लागतंय. त्या ठिकाणी खेळाडू दुखापत झाले का लक्ष द्या. टीम कमिटी, कोर कमिटी त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. खेळाडूला दुखापत झाले, पाणी घेऊन जा. विकेट येताना पाहायला मिळते. अरे एक आणून ठेवायला सांगायचं ना बाटली. पहिल्या चेंडूवरती विकेट आले श्याम यांच्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी आले ते निखिल आलेत. निखिल यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती श्याम आहेत, ज्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. फायनलची मॅच आहे. शांतता वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला अलंग कार्पेट खेळला फटका ऑन साईडला. त्या ठिकाणी डीप पण क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या देखील प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावांनी जर आपण पाहिलं धावफला पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा दाखल करून आपल्याला पाहायला मिळतात टीम वक्रतुंड या संघाच्या. 2 चेंडू झालेत. अजून एक 4 चेंडू जर काही शिल्लक असेल, 4 चेंडू किती धावांचा डोंगर उभारला जाईल टीम वक्रतुंड या संघाचा, या ठिकाणी पाहायला नक्कीच मजा येणार आहे. आम्हाला होप्स होते ना, म्हणलं आमचा दुसरा नंबर फिक्स आहे. यावेळेला बॅटची कडा, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल, त्यावर 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर पुन्हा एक धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचलाय ते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू झाले ते 3. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील, या डावातील, या इनिंग मधील. शेवटचे 3 बॉल. धावसंख्या झाले 17.
यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या दोघांना भेदत हा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. चौकार. आई फटका खेळलाय. शेवटच्या क्षणी वातावरण शांत होतं, परंतु आता मात्र वक्रतुंडाचा डगावट आनंदामध्ये पाहतोय, कारण चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती आता मात्र जाताना पाहायला मिळते. 21 रन्स ऑन बोर्ड. सौरभच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळालाय. चांगली फलंदाजी सौरभ यांनी केले. शेवटच्या क्षणी चौकार आलाय. पुढचा बॉल. यावेळेला आड्या बॅटने मिड विकेट रिजन आता मात्र टार्गेट केले. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चांगली फिल्डिंग. वा, 2 धावा पूर्ण केले. तिसरा प्रयत्न होईल का? हो, पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चौथ्याचा प्रयत्न, आणि या मैदानामध्ये काय घडलंय? 4 धावा धावून पूर्ण केल्यात. वा, काय चांगले रनिंग बिटवीन विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ते 25 रन्स. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. सौरभच्या बॅटमधून 2 चौकार आता जवळजवळ या ठिकाणी पाहायला मिळालेत, परंतु अजून शेवटचा बॉल बाकी आहे. मित्रांनो, या पहिल्या डावातील या पहिल्या इनिंग मधील फायनलची मॅच आपण अनुभवता आहात या महात्मा गांधी क्रीडांगण पूर्व या परिसरातील नाथपंथी चषकामध्ये. 25 रन. शेवटचा बॉल. असं झाले ती 25. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला फटका. डिपमन क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल, तद्वार दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 27 आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे टीम इंदापूरच्या संघाला. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. कपळा जाई आता दारू कमी पडली त्यांना. आता इथनं पुढे निघाला. आता काय गाणे, आता काय त्याची मॅच आहे माझी. हॅलो, क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ कमी आहे. अंधार पडण्याची शक्यता आहे. लाईट प्रॉब्लेम आहे. ताबडतोब बॅट्समन पाठवा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. फायनलचा सामना आहे. प्रेक्षक हुतावले आहेत आपला खेळ पाहण्यासाठी. आपण लवकरात लवकर सामना चालू करा. वक्रतुंड वर्चेस इंदापूर, अतिशय अटीतटीचा असा फायनलचा सामना. या ठिकाणी आपलं नेत्रदीपक असं क्रीडा कौशल्य दाखवत आहेत खेळाडू. खचाखच भरलेलं स्टेडियम. अटीतटीचा असा उत्कृष्ट असा हा खेळ या ठिकाणी अतिशय खेळमेळीच्या वातावरणात संपन्न होत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, वेळेच्या अभावी आपण ताबडतोब मैदानचा ताबा घ्या. बॅटिंग बॅट्समन आणि फिल्डर ताबडतोब मैदानात या. चला मॅचला सुरुवात करायचे. अक्षय आणि श्याम अशी जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली.
28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावांची गरज टीम इंदापूर या संघाला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर वक्रतुंड या संघाने 27 धावा केल्यात आणि 28 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलंय टीम इंदापूर या संघासमोर. फायनलची मॅच, फायनलचा सामना. संजय एवढं कमी स्कोअर पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षकाला भेदत हा चेंडू मागेला परंतु बॅकअप आहे इकडे. आणि काय उघडलंय त्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चूक झाली. हा चेंडू पहिलाच आलाय कन 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 कणकणीत चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकारताना पाहायला मिळतोय. अशी जर मिसफील्ड केला तर प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी अव्वल होईल. चुका करून चालणार नाहीये. महत्वपूर्ण सामना आहे. पहिल्या चेंडूवरती चौकारताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी सुरुवात केली टीम इंदापूर या संघाने. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर यावेळेला आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु तो फक्त पाठलाग करतच राहिला आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. चौकारासाठी आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आई फलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकलाय. गोलंदाज राहुल यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 चेंडू 8 धावा आतापर्यंत झाले. आता मात्र 20 धावांची गरज आहे टीम इंदापूर या संघाला. दुसरा चेंडूवरती चौकार ठोकलाय. येस नक्कीच आमचे गुणलेखक विशाल या ठिकाणी केतनला मिस करतायत बॉलिंग साठी. परंतु आता मॅच मध्ये जाऊयात पुन्हा एकदा. राहुल पुढचा बॉल यावेळेला लॉफ केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु हा चेंडू देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. पंच या ठिकाणी इशारा करतील. डिसिजन पेंडिंग आहे. आणि या ठिकाणी पंच कळत होते. आणखीन एक तिसरा बॅक टू बॅक चौकार ज्यांना पाहायला मिळतो. अक्षयच्या बॅट मधून चौकाराची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. राहुल यांच्यावरती आक्रमण केलं फायनलच्या मॅच मध्ये अक्षय यांनी. धावसंख्या झाली ती 12. 12 रनच्या बोट. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली. अक्षयने जवळजवळ हाकार माजवलाय. परंतु पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल राहुल यांना. 3 चेंडू 12 धावा झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला स्टेप आउट झाले. आणखीन एक चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावांवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. 2 धावांनी जर आपण पहिल्या संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा दाखल करावी लागले. आता मात्र विजयासाठी 14 धावांची गरज. 4 चेंडू झालेत. यावेळेला आता मात्र चांगला चेंडू चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. पंचांकडे देखील अपील केली परंतु डॉट बॉल आहे. चांगला बॉल कमबॅक केले. आता मात्र गोलंदाजाने असेच काहीसे डॉट बॉल टाकावे लागतील. प्रयत्न करावा लागेल कारण समोर ताकदवान फलंदाज अक्षय उभा आहे. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल. यावेळेला आता मात्र स्क्वेअर लेगमध्ये केलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथवर एकदा पूर्ण केली आहे आणि दुसरा देखील प्रयत्न चालू आहे.
पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. षटक संपलंय. षटकाखेरी जर आपण पाहिली संघाची धावसंख्या 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू जर काही शिल्लक असेल 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 बॉल 12 रन्स टू विन. फायनलचा हा सामना, फायनलचा थरार आपण अनुभवता आहात. एका बाजूला आपण पाहिलं तर वक्रतुंड संघ, दुसऱ्या बाजूला टीम इंदापूर. पहिल्या डावमध्ये आपण पाहिलं तर वक्रतुंड संघाने 27 धावा खेळत आणि 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी इंदापूर संघाने या ठिकाणी धमाकेदार सुरुवात केली. धावसंख्या झाले 14. माफ करा 16 16 रन्स बोर्ड. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 बॉल 12 रन्स टू विन. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्याम आलेत. 12 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होते जर आपण पाहिलं तर गोलंदाज किरण आलेत गोलंदाजी मार्क वरती. 12 धावा डिफेंड करण्यासाठी आता मात्र कर्णधाराने किरणांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. बघा कशा प्रकारे गोलंदाजी राहील किरण यांची. स्कोर कम था ना ये ओवर में 40 रन दिए. ऑप्शन वैतागला. यावेळेला वाईड लाईनच्या बाहेर हाताळलाय पंच या ठिकाणी दंडित करतायचा व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 17. आता मात्र विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज टीम इंदापूर या संघाला. फायनलची मॅच, फायनलचा थरार आपण अनुभवता आहात या नाथपंथी चषकात 2026 पर्व दुसऱ्यामध्ये. यावेळेला आड्या बॅटने केल्यास पहिल्या विजयमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दाबाची संधी आणि या ठिकाणी पंचांकडे अपील केली. तो अपील फेटाळले. बॅटर सेफ आहेत. नॉन स्ट्राईक एंडला एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18. आता मात्र विजयासाठी 10 धावांची गरज. स्ट्राईक एंडला पुन्हा आपण पाहतोय अक्षय, ज्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले. तोच अक्षय आता मात्र फलंदाजी मार्क करते येताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 10 धावांची गरज. 11 बॉल 10 रन्स टू विन. हो यावेळेला समतोचने लाभ केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. आलाय अक्षयच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार चौकार. काय फलंदाजी केले या फायनलच्या सामन्यामध्ये अक्षय यांनी. अक्षरशः हाकार माजवला. प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला चढवला चौकारांचा. आता मात्र 6 धावांची गरज आहे टीम इंदापूर या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. किरण यावेळेला पुन्हा एकदा फटका हवे ते क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये. एक तरी तो एक मेरी कमबॅक केलंय किरण यांनी. आता मात्र माघारी परतावं लागतंय अक्षय यांना. अक्षय यांची खेळ संपुष्ट होताना पाहायला मिळते. पहिला धक्का, पहिला हादरा टीम इंदापूर या संघाला. आता मात्र नवीन बॅटर आदित्य यांना आपण पाहतोय. धावसंख्या झाली होती 22. विजयासाठी 6 धावांची गरज. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 9 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणखीन एक आक्रमक बॅटर आदित्य आलेत. मागील 2 सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती तोच आदित्य आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. किरण यांनी कमबॅक केलाय. गोलंदाज किरण यांना विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले. परंतु येणारे 3 चेंडू काय घडणार. 9 चेंडू 6 धावांची गरज.
तीन बॉल झालेत, 3 बॉल बाकी आहेत. 9 चेंडू 6 धावा, 6 धावा 9 चेंडू. कोणता संघ हा फायनलचा सामना आपल्या नावावरती करेल, हे नाथपंथी चषक कोणता संघ या पर्वामध्ये जिंकेल, थोड्याच वेळात कळेल. घेऊन जातील हो, यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. आता मात्र कमबॅक केलंय किरण यांनी. चौकारानंतर आता मात्र किरण कमबॅक करताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत, अजूनही 2 चेंडूचं काही शिल्लक असेल. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय, जाऊन पोहोचले 8 चेंडू आणि 6 धावांवरती. बरोबर ना? यावेळेला गोशाखीन क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय, जाऊन पोहोचलंय ते 7 चेंडू आणि 6 धावांवरती. 7 चेंडू 6 धावांची गरज, 5 माफ करा 5. 7 चेंडू 5 धावांची गरज. स्कोरर जरा लक्ष द्या, अटीतटीचा सामना आहे, थोडस लक्ष द्या. लिहिले रे इथे. मोजे घालतो की मोजे नको घालू झालं की हा सिरियस खेळले असे ना गेला बॉल. यस, बाईच लेग बाईच्या स्वरूपात ही धाव त्या ठिकाणी बाद केली जाते. चांगला बॉल टाकला होता. आता चेंडू गोशाखीन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. आता मात्र विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कर्णधार कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवतात याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्यात. शेवटचे 6 बॉल या फायनलची मॅच, फायनलचा थरार. इंदापूर वर्सेस वक्रतुंड, कोणता संघ फायनल चा सामना आपल्या नावावरती करेल, नाथपंथी चषकावरती कोणता संघ आपलं नाव कोरेल, या वर्षी या पर्वामध्ये थोडाच वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 4, 6 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्याम यांना गोलंदाजी मार्क वरती. सौरभ यांना आमंत्रित केलंय. शेवटचे 6 बॉल 4 धावांची गरज. पहिला बॉल, येस, पंचांनी या ठिकाणी दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता, म्हणूनच पंचांनी या ठिकाणी दंडित केलाय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय, जाऊन पोहोचलंय 6 चेंडू 3 धावांवरती. 6 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी टीम इंदापूर या संघाला. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल, यावेळेला ऑलिम्पिक कार्पेट केले, लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करून फेकी करते, तत्वर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरसावते. आता मात्र विजयासाठी 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. 5 बॉल 2 रन्स टू विन. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल करताना आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना, शेवटचे 5 चेंडू 2 धावांची गरज. पुढचा बॉल सौरभ यांचा, स्ट्राईक एंडला आदित्य. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला गेलाय, परंतु एक धाव काय रोखू शकले नाहीयेत.
हॅलो, अंपायरचा निर्णय अंतिम राहील. चला चला मॅच चालू करा पहिले. मॅच चालू ठेवा. आणि यावेळेला नो प्लस बाकीचे बाहेर चला सगळे. मैदान मध्ये प्लेयर बाहेर या, सगळे बाहेर या. या ठिकाणी काय घडले, नो +1 अशा 2 धावा म्हणजेच इंदापूर संघ या स्पर्धेमध्ये